पहिला प्रश्न आहे, उन्हाळ्यात शरीरातील उष्णता वाढण्याचं मुख्य कारण काय आहे? ऑप्शन ए जास्त पाणी पिणे, बी सूर्यप्रकाश व उष्ण हवामान, सी जास्त झोप घेणे, डी फळे खाणे. बरोबर उत्तर आहे सूर्यप्रकाश आणि उष्ण हवामानामुळे शरीरातील उष्णता वाढते. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या फळामध्ये 92% पाणी असते? ऑप्शन ए सफरचंद, बी संत्री, सी कलिंगड, डी पेरू. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी कलिंगड. कलिंगड या फळामध्ये 92% पाणी असते. पुढचा प्रश्न आहे, उष्णता वाढल्याचे सामान्य लक्षण कोणते आहे? ऑप्शन ए थंडी वाजणे, बी तोंड येणे, सी भूक वाढणे, डी झोप जास्त येणे. बरोबर उत्तर आहे उष्णता वाढल्याचं सामान्य लक्षण तोंड येणे हे आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते लक्षण उष्णतेमुळे दिसते? ऑप्शन ए लघवीची जळजळ होणे, बी वजन वाढणे, सी केस गळणे, डी थंडी वाजणे. बरोबर उत्तर आहे उष्णतेमुळे लघवीची जळजळ होते. पुढचा प्रश्न आहे, शरीर थंड ठेवणारे पृथ्वीवरील अमृत कोणते? ऑप्शन ए कोल्ड्रिंक, बी ताक, सी चहा, डी कॉफी. ताक हे शरीर थंड ठेवणारे पृथ्वीवरील अमृत आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या रंगाचे कपडे उष्णता कमी करतात? ऑप्शन ए हिरवे, बी काळे, सी पांढरे, डी लाल रंगाचे. बरोबर उत्तर आहे पांढऱ्या रंगाचे कपडे उष्णता कमी करतात. पुढचा प्रश्न आहे, शरीराला ओलावा देणारे लव ॲपल म्हणून कोणते फळ ओळखले जाते? ऑप्शन ए सफरचंद, बी टोमॅटो, सी आंबा, डी द्राक्ष. टोमॅटोला लव ॲपल म्हणून ओळखले जाते, जे आपल्या शरीराला ओलावा देते. पुढचा प्रश्न आहे, शरीराचा कोणता भाग सर्वात आधी डिहायड्रेशनचे संकेत देतो? ऑप्शन ए डोळे, बी त्वचा, सी तोंड, डी केस. बरोबर उत्तर आहे आपल्या शरीरामध्ये जर डिहायड्रेशन झालं तर सर्वात आधी तोंड कोरडं पडतं. पुढचा प्रश्न आहे, उन्हाळ्यात चहा आणि कॉफीमुळे डिहायड्रेशन का वाढते? ऑप्शन ए कडू चवीमुळे, बी डायुरेटिक प्रभावामुळे, सी तापमान कमी असल्याने, डी थंड असल्याने. चहा आणि कॉफी यांच्यामुळे लघवीचं प्रमाण वाढतं, म्हणून उन्हाळ्यामध्ये चहा कॉफी घेतल्याने डिहायड्रेशन वाढतं. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर द्या. व्हिडिओ मित्रांना आणि कुटुंबियांना शेअर करा. मित्रांनो, तुम्हाला आरोग्य आणि आयुर्वेदाविषयी जर आवड असेल तर असेच आयुर्वेदिक क्विझेस पाहण्यासाठी प्लीज आयुर्क्विज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.